आहे नवल आहे. विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडिये घेते. हा मंडप आहे, कापडी मंडप आहे. याला उभं करण्यासाठी हे लोखंडी पाईप लावले. आता मंडपावाल्याला विचारलं तुझा मंडप कशावर उभा आहे, तर ते म्हणेन पाईपवर आहे. दाबाजी खरंच आहे, खोटं नाही ते, पाईपवर उभा आहे. मग पाईप कशावर टेकलेले तर ते म्हणेन जमिनीवर आहे. याच्यात तर काही दुमत नाहीच ना, याच्यात काही दुमत नाही. पण ही जमीन कोणाच्या डोक्यावर आहे? त्याच्या भावाच्या, त्याच्याच भावाच्या डोक्यावर शेषाच्या. आणि त्याच्या मनात आलं ना अशी जरा जरशी मान हालिली तर माळीनगाव सारखं होतं. त्याच्या मनात आलं जरा शाळ्या पिळ्या दिल्या तर किल्लारी गाव सारखं होतं. त्याच्या मनात आहे ना. त्याच्या मनात जर आलं तर विदेशात मला वाटतं एसटीच गेली, जमिनीला बगळ पडली आणि त्याच्यात एसटी गेली. मग हे विश्व सांभाळायची ताकद ज्याच्यात आहे त्याला गोपीकडेवर घ्यायल्यात. हे त्याच्या जीवनातलं नवल आहे. शेवटच्या कडव्यात तू का म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. आपल्याकडे जरी एक बायको केली ना, एकच करत जा. एक जर बायको केली तर त्याला संन्याशी म्हणता येत नाही. आणि जरी संन्याशी झाला तर त्याला बाल ब्रह्मचारी म्हणता येत नाही. नुसता संन्याशी म्हणता येईल, नुसता संन्याशी. बाल ब्रह्मचारी म्हणता येत नाही. बाल ब्रह्मचारी होण्यासाठी जीवनभर त्यासाठी कितीतरी पुरावे सापडतील. स्त्रीचा संग नसला पाहिजे. हा बाल ब्रह्मचारी जीवनात एकदा जरी अक्षदा पडल्या आणि पत्नीला सोडून दिलं तरी तो संन्याशाच्या प्युअर अशा निखळ संन्याशाच्या यादीत येऊ शकत नाही. तो नुसता संन्याशी होईल, बाल ब्रह्मचारी होऊ शकत नाही. मग मला सांगा, विटेवरच्या मालकानं 16,108 लग्न केले. 108 पैकी स्त्री कमी पडल्यामुळे एक आसोलीन केली, तिचं नाव जामवंती होतं. मग हा ब्रह्मचार्याच्या व्याधीत कसं काय? किती मोठं कोड असेल, किती मोठं नवल आहे. आपण एक लग्न केल्याच्या नंतर जर संन्यास घेतला तर कालांतराने आपण बालब्रह्मचार्याच्या यादीत येऊ शकत नाही. हा त्याच्याही पलीकडच्या यादीत येतो. त्याचे नियम आहेत. विधीने सेवना विषय त्यागाते समान, 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 समान विषय त्यागाते समान. विषय त्यागाते समान, विषय इथल्या चौकटीत वागणं गरजेचं आहे. बापानं ज्या स्त्रीशी लग्न लावून दिले, बघ जीवनात कोणाच्या एक असेल, कोणाच्या दोन असेल. काय रे, त्याचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनात 8 पत्न्या आल्या. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या जीवनात 2 पत्न्या आल्या. चित्रकेतू नावाचा राजा, या राजाच्या 1 कोटी बायकाच्या, 1 कोटी 1 कोटी 1 कोटी. राजा रावणाच्या 80,000 आल्या, जनकाच्या 1200 आल्या, गोपीचंदाच्या 1800 आल्या, राजा दशरथाच्या 703 आल्या. पण जिच्याशी पाणी ग्रहण केले ती स्त्री सोडून जर दिली तर आपल्यापेक्षा वयस्कर स्त्रीला माय म्हणावं, कमी वयाच्या स्त्रीला बहीण म्हणावा. तो 1 नंबरचा संन्याशी, तो 1 नंबरचा ब्रह्मचारी, तो 1 नंबरचा महाराष्ट्रातला भारतातला साधू. शास्त्र आहे त्याचे. विधीनं काही गोष्टी करत गेलो की त्या गोष्टी गोड होत असतात. आपल्या संप्रदायात देखावायला किंमत नाही. अभंग किती पाठ आहेत, सोमळ्या वागतू किती चांगलं हे सांग. तुला गाथा पाठ असेल, गाथा पाठ असेल
आणि उसातल्या डुकरासारखा वागत असतील हरामखोरा, तुला स्वर्गात नाही नरकात पण जागा नाही भाडव्या. विठाला 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 अपादच भय कालास्थिता भय शंख प्राणायती मुच्यंतेने व्यालक्षाती भय सगा यती यती विद्य कृतुंजन सगस्थिता अनिष्टति भय निष्ठ जयो अनिष्टति भय निष्ठ जयो अनिष्टति भय निष्ठ जयो नैवम गिरगावकर लिखितम. नष्ट 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 अनिष्टाचर्या भय व्याप्ती जियम हितेश क्रिया यच्चायते न सर्वस्थितेषु मिथ्य कृतुंजन्य अधपातास दिष्टते वच नैवम गांजा कसम लिखितम. कथनी पठनी करोनी काय राहनी वाचुनी वाया गाय राहनी वाचुनी वाया गाय राहनी वाचुनी वाया गाय कथनी कथनी करोनी काय राहनी वाचुनी वाया गाय राहनी वाचुनी वाया गाय राहनी वाचुनी वाया कथन केलंय पठन केलंय पण राहत नीट नाही. परवाला एक जण भेटलं रामकर श्राद्धाचं कीर्तन होतं आणि एक अभंग म्हणलं यायनच म्हणलं बापू तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण विच्छिती तया कुळा. बाबाजी हा अभंग आपल्या प्रतीतला नसेल तरी नागपूर प्रतीतल्या गाथ्यात आहे आणि ह्या अभंग आदरानं वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा घ्यायचे. एक जण फोन करून म्हणलं महाराज ते अभंग शपक आहे. म्हणलं तू मलंग भाईवानी कपडे घालतून आमच्या नाकात काड्या घालतोय सुंबळ्या. हा आमची इथं तेल इकायला मलंग भाई येत होतं 4 ठणून. मलंग भाई मुसलमानाचं बिचार आणि त्याच्यासारखे कपडे घालीतून तू आमचे माप काढितोय सुंबळ्या. लायकी आहे का तुला पाण्य तू सकाळी तू विठाला विठाला या संप्रदायात निष्ठेनं वागणाऱ्या लोकांना किंमत आहे. पाठांतर खूप असेल तुला, तू ज्ञानेश्वरी वाचित असशील, गाथा वाचित असशील, या संप्रदायाच्या पोषक चौकटीत जो वागतो त्याला किंमत आहे, बाकीच्याला कोणाला किंमत नाही. विठाला विठाला म्हणून जगाचा मालक हा धारवाड काट्यासारखा वागलाय. धारवाड काटा माहित असावा. आता इलेक्ट्रिक काटे निघले. पूर्वीच्या काळात सरपंच धारवाड काटा होता. धारवाड काट्याला 2 पारडे असायचे. एका पारड्यात एक वहीचं पान टाकायचं आणि दुसऱ्या पानावर फक्त पेन्सिलची रेघ ओढायची तरी काटा खाली दबतो. आका टाकाचाही घाव न साती अगा टाकाचाही घाव न साती आईशिया काट्या निगुती तुल्य पाहती तुल्य पाहती तुल्य पाहती. टाक म्हणजे पेन. बोरूचा टाक होता ना पहिला, टाकच होती ना बोरूची, तुमच्या फार लहानपणची गोष्ट. त्याचा नुसता टिपका सहन काट्याला सहन होत नाही की लगेच तो काटा खाली दबतोय. अशा चौकटीत वागणारा जगाचा बाप होता. म्हणून ब्रह्मचार्याच्या यादीत म्हणून नवल साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला आशीर्वाद देत राहा, बाळू बोलत राहील. नवल सांगतोय तुम्हाला. 7व्या अवतारात प्रभू रामचंद्राचे भाऊ लक्ष्मण हे शेषाचा अवतार आणि प्रभू रामचंद्र हे पंढरपुरातल्या मालकाचा अवतार, प्रत्यक्ष विष्णू परमात्मा. ही प्रत्यक्ष म्हणजे विष्णूच आणि लखन शेष. पण लक्ष्मणजीने इंद्रजित मारला. 2 नवल ऐका, 2 इंद्रजित मारला. इंद्रजित मारल्याच्या नंतर त्याच्या शरीराचे तुकडे 3 झाले. डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात आलं. हे शरीर युद्धभूमीच्या ठिकाणी पडलं आणि भुजा स्वतःच्या दारात पडली. बाबाजी हात स्वतःच्या दारात पडला. आता हात आणि शरीर एकत्रित केलं पण डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात होतं. आणायचं कोण होत? कोण्या राक्षसाची मायवेली तिकडे झाला वानराच्या टोळीत. ते काय साधे वानर होते वय? एक एका हुनी बळी रे. साधे वानर होते का ते? त्याच्यातलं एक बी गुटखा खात नव्हतं, एक बी तंबाखू खात नव्हतं. रामकाका तुम्ही सांगितलं पोरं आमचे चांगले सप्त्यात उतरतात, पण पोरायनं जर गुटके सोडले तर मी त्याची पाठ थापली. काय होतं माहितीये का?
मसड 18 पेंड्या खाती पण दूध काढताना लाथ आणि ती कामाची नाही होती मसड लगेच शिकली पाहिजे. माझं मत ती मसड इकून टाका. उगा कडव्याला काळ येणार ना ती कशाला ठेवायची ती मसड काय कामाची नाही. अद्याप नाही. तेव्हा गावरान तुपातला शिरा बायको खाऊ घालती पण दुसऱ्या देखता म्हणती अक्कल आहे का तुला. अरे बापरे. त्याच्यापेक्षा मस्त तिकडे ते अंगाला काव लावा आणि रामदेव बाबाच्या फौजमध्ये जावा. नकोच काय करायचं आहे का नाही असं काम. मी तरुणांची पाठ त्या दिवशी थापतील. किमान इथल्या 2 तरी तरुणांनी या सप्त्यात माळी घाला. आपला खर्च कारणी लागला. हो राम काका ह्या तरुणांनी सकाळी आंघोळ झाल्यावर एकदा माईच्या आणि बापाच्या पाया पडत जावा. जो तरुण आपल्या माईच्या आणि बापाच्या दिवसात एकदा पाया पडतो का त्यानं बूट घातला तरी मी त्याला नमस्कार करतो. मी नमस्कार करतो नवल नाही बापू. सांगा पुरावा. नमो तया माता पित्याचे पालन. नमो तया माता पित्याचे पालन. नमो त्या वचन सत्यवदे. त्या वचन सत्यवदे. नमो तया माता पित्याचे पालन. तुम्हाला महाराजांच्या पाया पडायला बंधन घालणार नाही. जो दिवसात एकदा मायबापाच्या पाया पडतो त्याला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. लिहून घ्या, वाचून सांगतोय गिरगावकर. बापाऱ्या नाही त्या एकाही महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. सगळं पुण्य मायबापाच्या पायावर आहे. मोठ्या श्रद्धेने धर्माचं काम करता. तोंड भरून काकांनी सांगितलं आमची पोरं फार सात्विक आहेत, सत्याच्या बाबतीत फार अग्रेसर आहेत. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद, त्याबद्दल तुम्हाला प्रणाम. पण संसारातल्या चौकटी सुद्धा पाळी जा ही तुम्हाला कळकळीची विनंती. तुम्हाला सुद्धा सांगतो माझ्या माईंनो, सगळ्यात आधी सेवा करायची पप्याच्या बापाची म्हणजे कपाळाच्या मालकाची. आणि तिथून पुढे भेटला महाराज तर त्याला चहा पाजायचा नाही तर दूध पाजायचा. ते काय बोके आहे का दूध पाजायला. हा पुन्हा त्याचं मत आहे मी कपात पित नाही वाटीत पितो. दुधात बुटात पितो का. सगळ्यात आधी कपाळाच्या मालकाची सेवा करायची. नवऱ्याची सेवा न करता महाराजाला काजू टाकून जर दूध देत असेल अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात गारा पडत असतात. हे नाही काही नाही. तुम्हाला एक सांगू का, जे घरात नीट वागत नाहीत का ते बाकीच्या ठिकाणी नीट वागायच्या कामाचे नसते. आही कची धड नाही तयाची परत्र पुसशी काही. सगळ्यात मोठी सेवा आपल्या पतीची करायची. माझ्या माईंनो, जी बाई नवऱ्याच्या दिवसात एकदा पाया पडती का तिला जगाचा मालक डोक्यावर घेऊन नाचतोय. हो डोक्यावर घेऊन नाचतोय. इतकी ताकद आहे तिची देवावरी सत्ता. फार मोठी ताकद आहे. तरुण अग्रेसर आहात. पुनश्च तुम्हाला एकदा धन्यवाद देतो. धर्माचं कार्य करण्यासाठी तरुण अत्यंत गरजेचे. हा धर्म त्याच्या तुमच्यामुळेच उंच जाईल. काळाची गरज आहे. तरी पण त्याच्यातही तेव्हा डॉक्टरनं सर्दीचं जरी औषध दिलं असेल तरी पेशंटनं आंबट खाऊ नये. हे तर सरपंच महत्वाचंच आहे. आणि डॉक्टरनं गोळ्या दिल्या आणि पेशंट जर चिचा खात असेल तर 9-10 मेडिकल खाल्ल्या तरी त्याची सर्दी कशी राहील. म्हणून पथ्य सुद्धा महत्वाचं आहे बाळांनो, अत्यंत महत्वाचं आहे. पथ्य सुद्धा पाळा. चला, इंद्रजित मारला इथपर्यंत मारला. इंद्रजित मारल्याच्या नंतर डोकं इकडे त्या वानराकडे यायची काय हिंमत आहे कोणाची. काय वानर होते राजे. सुलोचनेनं आपल्या सासूला सांगितलं. सासूच्या म्हणण्यानुसार रावणालाही निरोप गेला. रावणानं मान खाली घातली. मंदोदरीनं सांगितलं मी मालकाला विचारल्याशिवाय जात नाही. मालक जर नाही म्हणाले तर मी जात नाही. नाही गेली ती. स्वतः सुलोचना प्रभू रामचंद्राच्या पक्षात पोचली. काका वानर किती गोड होते सांगू. आपण कधी न पाहिलेली, कधी न पाहिलेली, न बोललेली स्त्री आपल्या कळपात आल्याबरोबर प्रत्येक वानरानं तिच्याकडे बघून मान खाली घातली होती. मान खाली घातली. म्हणजे परस्त्रीकडे पाहत असताना इतकी दृष्टी वानरांची गोड होती. अगा त्या गोलांगुळाचे निकळे.
लंकेशा कामिनी स्थित आगळे, हे चक्षुचेनी नवाळे धरणी पाहते. काय डोळे होते त्यांचे. त्या लंकेशाच्या रावणाच्या नगरीतली एक कामिनी आली, तिला बघितल्याच्या नंतर सगळ्यांनी मातीकडे पाहिलं, जमिनीकडे पाहिलं. इतका विवेक वानरांचा जागा होता, इतकी वानर प्रभावशाली होती, इतकी वानर तत्वानं वागणारी होती. सुग्रीवानं सांगितलं, भगवान. काय सुग्रीवा? किष्किंधा नरेश बोला. आपल्या शिबिराच्या समोर राजा रावणांच्या सुनबाई आल्यात. आदर पहा किती मोठा आहे. राजा रावणांच्या सुनबाई आल्यात. ठीक आहे. लखन जी प्रभू. बघा कोण आलं. विचारलं काय काम आहे माय? माझ्या पतीचं डोकं तुमच्या पक्षात आलं, देऊन टाका. ती ताट घेऊन आली. ताट घेऊन आली. ताट आणि कपडा. ताट सोन्याचं. त्या सोन्याच्या ताटात ते डोकं ठेवलं, त्याच्यावर कपड्यानं झाकलं आणि सुलोचनेच्या हातात ते देऊन टाकलं. तर ती जाता जाता सहज साजूक पावलं टाकता टाकता म्हणली, काय तुमचे वडील एवढे होते तुम्हाला वाचू शकले नाही? काय तुमचे कुंभकर्ण काका इतके मोठे ते वाचू शकले नाही? तुमचे एक काका प्रभू रामचंद्राच्या पक्षात गेले ते वाचू शकले नाही? माझे वडील असते तर तुम्हाला मरू दिलं नसतं. ते खतकन हसलं आणि ते म्हणलं, तुझ्या बापानं तर काटा काढला. लक्ष्मणजीच्या लक्षात आलं, मारलंय मी. आणि हा म्हणतो तुझ्या बापाने मला मारलंय, मग मी हिचा बाप कसा होईल? बोधे आरुढस्य भय स्थित. ज्यावेळेला त्रिकाल ज्ञानाचा विचार केला बोधानं, त्यावेळेला लक्ष्मणजीच्या लक्षात आलं, मी शेष आहे आणि सुलोचना माझी मुलगी आहे आणि इंद्रजित माझा जावई आहे. पोरीच्याच कपाळावरचं कुंकू पुसलं दादा महाराज. पोरीच्याच कपाळावरचं कुंकू पुसलं. बारीक चेहरा झाला राम काका. काय करावं? विटेवरच्या मालकाला जगदानंद कंद जगतपती भगवान प्रभू रामचंद्राला विनंती केली, दादा उठावं लागतो जावाई. खूप प्रयत्न केले, खूप प्रयत्न केले, नाही उठित. शेवटी उठवण्याचा प्रयत्न करत असताना विश्वात 1 नंबरच्या 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्याशी त्या मारुतीरायाने आश्रमातून एक श्लोक आणला. प्रभू रामचंद्राच्या पुढे श्लोक टाकला. तो श्लोक वाचिल्याच्या नंतर लक्ष्मणजीकडे बघितलं आणि सांगितलं, लखन उठिता येत नाही. कोण माहिती? जावाई. जावाई नाही उठता. पुढचा एक प्रकरण आहे. प्रभू रामचंद्राच्या हाताने वशिष्ठांच्या म्हणण्यानुसार वशिष्ठांच्या कोर्टातला न्याय चुकला. लय मोठा लयचे न्याय चुकत असतील बरं का. वशिष्ठांच्या कोर्टातला न्याय चुकला आणि हा न्याय चुकल्याच्या नंतर वशिष्ठानं सांगितलं, कुणीतरी शूद्र भजन करतय, कुणीतरी शूद्र तपश्चर्या करतय, कुणीतरी शूद्र साधना करतय, याच्याकरता अयोध्येत पाप वाढय आणि 11 वर्षाचं पोरग तात्या मरण पावलंय. असं वशिष्ठाच्या संदेश आला असते. हा संदेश चुकीचा होता. इथे माझ्या अष्टादश मालकांपैकी एक मालक सांगतात, सकळासी येथे कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भजन करणाऱ्याला भजन करण्यासाठी सर्वांना अधिकार. उलट सांगू का तुम्हाला, महाराजाचं पोरग भजन करीत असेल तर काय नवल नाही. मृदंगाचं पोरग मृदंगाचार्य होत असेल काय नवले. आमचं काट्ट कीर्तन करीत असेल काय नवले. तुमचं गात असेल काय नवले. ज्याचा बाप दारू पितो त्याच्या पोरानं भजन करावं, त्याची पाठ थापटावा. त्याची परंपरा नाही त्याला, परंपरा नाही, त्याची फाट ताप टाकायची असती. मास्तरचं पोरग मास्तर नाही होणं काय नवलाची गोष्ट आहे. ते का शेळ्या वळणार आहे का? ज्याला परंपरा नाही त्यानं मोठं व्हावा. मग किराताचं पोरग भजन करतं, याचा सन्मान पंढरपुरातल्या मालकाला वाटावा का नाही? यानं वशिष्ठाचं ऐकून मारलं. सोडीला चंद्राकृती बाण आणि त्या किराताचं लावरं चित्र सशे धरणाराचं पोरग, बिल्लाचं पोरग मारलं. त्या बाईनं ते गठुडं आणलं प्रभू रामचंद्राच्या पुढं आणि सांगितलं, मालक हे तुम्ही मारले. कोण म्हणतंय मी मारलं? तर पण ती बाई लई हुशार होती, कोणालाच साधं समजायचं नाही. तुम्हाला एक माहिती आहे का, आपल्याकडे मन होते, धसकाटाला कसपट समजायचं नाही. धसकाटाला कसपट समजायचं नाही. धसकट का कळत माहिती आहे का? पायात घुसल्या बाबाजी. चांगल्या डॉक्टरकडे जाऊन उपसत नाही. मग त्यातली त्यात पिकावा, पाय खापक्या व्हा, मग लय दसकट बेजार करीतात. त्याच्यामुळे कोणाला साधं समजायचंच नाही. बाई लावरं चित्र सशेधन, ए खजिने शांत बस. लावरं चित्र सशे धरणाऱ्याच्या जरी कुळातली बाई असेल असं समजायचं नाही. हो गरीबाला डोकं नसतं असं कोण म्हणते?
असं कसं? आपल्याला अधिकार आहे का तो म्हणण्याचा? नाही नाही, कोणाला साधं समजायचं नाही आणि कोणाला लहान समजायचं नाही. मोठ्या लाकडानं बारकाल्या लाकडाला लहान म्हणायचंच नाही रामकाका. कारण मोठ्या लाकडानं किती शहाणपणा केला तरी ते पेटत नसते. ते पेटण्यासाठी त्याला बारकालीत लाकडं लागत असतील. इतकं मात्र ध्यानात ठेवलं पाहिजे. सरपंच तुम्हाला सरपंच होण्यासाठी तुमच्या गाडीत बसलेली तुम्हाला मतदान करतात असं नाही बरं. कधी कधी बारकाले करतात म्हणून तुम्ही होता, हे बी ध्यानात ठेवा. बारकाल्यांना कधी साधं समजायचं नाही, अद्याप नाही. बारकाल्यांसाठी कधी बी गाडीचे काच खाली करी जा, ते आयुष्यभर तुमच्या पाठीमागे राहत असतील. विठाला विठाला विठाला. माझं म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे बरं. उगं तुम्ही म्हणताल आमच्यावर बॉम्ब टाकायला काय, असं मुळीच नाही. काही विषय आपल्याला राजकारण कवडी कळत नाहीत, काय घेणे त्याच्याशी. आपल्याला कळतं फक्त पंढरपुरातला तितकंच बघायचं, काय करायचं. आमच्या मित्राला चांगलं गाता येत होतं, ते म्हणलं मला ग्रामपंचायतचा सदस्य आता 3.5 एकर जमीन, 19 म्हशी, 14 शेळ्या, चट फुकलं ना आता नाशिकला खडे खांदायले. म्हणलं कसं गार लागायले सदस्य व्हायचं म्हणल्यावर. ते म्हणलं जाऊ दे भाऊ आता काय ताण घेऊ नका. नको म्हणलं. ते म्हणलं तुला मोह खपतच नाही. म्हणलं आता कसं खपायले, काय गरज होती काय? मस्त चाली म्हणत होता, लोक पैसे देत होते. अरे फवारा पाठीवर घेतल्यावर 500 भेटते, इथं तूप खाऊ घालून पैसे देत होते. आणि कशाला उतू आला सरी म्हणलं, आहे का नाही, ज्यायला व्हायचं द्यायला होऊ दे, द्यायचे कामात. आपण परमार्थातल्या लोकांना कशाला येडवाणी करायचं, फोकट कळण शेडी वळवळ. विठाला विठाला बाईनं प्रेत आणलं टेकलं पुढं. नवल सांगतोय, प्रभू तुम्ही मारलंय. कोण म्हणतंय मी मारलं? ज्या बाणानं पोरग मेलतं का काका, ते बाण बाईनं पुढं टाकला. राम नाम मुद्रांकित तुनिर. राम नामाची मुद्रा होती त्याच्या. कोणाचा बाण आहे? साक्षीला सुमंत आहे, माझाची. या बाणानं पोरग मेलं. पाय पडता येतं का बाईच्या? हा जगाचा बाप आहे ना, पाय कसं पडता येईल? काय केलं माहिती आहे का? दोन्ही हात छातीवर केले. नम्रतेचं लक्षण. युद्धामध्ये ज्याच्या हातातलं शस्त्र संपलं त्यानं हातवरी कला. नम्रतेचं लक्षण. मान वाकवणं नम्रतेचं लक्षण. दर्शन घेणं नम्रतेचं लक्षण. पण जगाचा बाप आहे, कसं पाया पडावं म्हणून दोन्ही हात छातीवर ठेवले, मान खाली केली. नम्रतेचं लक्षण. जनावरात सुद्धा नम्रतेचं लक्षण. एक कुत्र दुसऱ्या गल्लीत गेलं, ते कुत्रे जर त्याला डसत असतील तर यानं कष्ट घालायचा. कळालं ना तुम्हाला? दोन्ही पायाच्या शेपटीत शेपूट घातली की समजायचं नम्रतेचं लक्षण. ते कुत्र त्याला बोच करीत नाही, काय करत नाही. याच्यासाठी पुराण पाहायची गरज आहे का? आणि सकाळी खाल्लेली भाजी दुसऱ्या दिवशी सांगताय ना, त्याला काय पुराण पाहता येते? आणि पुराण पाहणार तरी कोणते? हे वाचून दुसऱ्याच हिचकायले. घोकुनी अक्षरे घोकुनी अक्षरे घोकुनी अक्षरे वाद छळन करीत फिरे वाद छळन करीत फिरे वाद छळन करीत फिरे वाद छळन घोकुनी अक्षरे आणि वाद छळना करीत फिरे. उदाहरणार्थ मी काही ग्रंथ वाचायचे तर दुसऱ्याचं छळन करण्यासाठी वाचिन नाही, मूर्खपणाचं टोक. नरकाला जाशील बाळा. शास्त्र आहे त्याच्यासाठी. यहरातल्या गोष्टी काटेकोरपणानं चौकटीत जपा. जगाचा मालक आपल्या नित्य सानिध्यात आहे. फार गरजेचं, फार गरजेचं. मी नेहमी सांगत असतो, मुलाची आई जर स्वयंपाक करत असेल सकाळी 8:30ला, जर मुलाची लक्झरी येत असेल, टेम्पो येत असेल, काय त्याचा ते ऑटो रिक्षा येत असेल 8:30ला, तर त्याची आई स्वयंपाक करीत असेल तर आजीनं डबा भरावा, शाळेचा लेकराचा डबा भरावा, त्याचे सॉक्स द्यावा, त्याची पेन्सिल द्यावा, बाबाजी त्याचा बूट द्यावा. पण त्याची माय स्वयंपाक करीत तिने आजी तुळशी लिडे घाली ती, आणि त्या पोराची पेन्सिल विसरली, पेपर कोराच गेला. आणि मग आजी म्हणली, महाराज पोरग कसं भैतानेवानीच करायला, ताण घेऊ नकोस, ते मोठं झाल्यावर तू अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे. कारण त्याच्या शाळेत जायच्या टायमाला तो तुळशी लिडे घातले ना, तो 100 ग्रंथ वाचायचे असते, पण त्याला शाळेत काढून देणं हा खरा हरिपाठ आहे. ही खरी साधना आहे, ही खरी ज्ञानेश्वरी आहे. घरात नीट वागणं याचंच नाव कीर्तन आहे. आपण घरात जर नीट वागत नसतो,
आणि 100-200 महाराज असे उकडूनच चिरून खाल्ले तर काय उपयोग आहे? आणि महाराजही तपासले पाहिजे. जो महाराज मायबापाला सांभाळतो त्याचं कीर्तन ऐका. तो जर मायबापाला नीट बोलत नसेल तर त्याचं कीर्तन ऐकताल तर गावाला कुलूप लागन. दोघाशी पतन सारी खेशी. शास्त्र सांगतं बोले तैसा चाली त्याची वंदावी पाऊले, सांगे परी वागे त्याशी थोर मानावे आणि सांगे परी न वागे त्याशी चोर मानावे. काय करायचं नुसतं सांगून सांगून सांगत. आतापर्यंत सगळी सांगतच आली. वागतंय कोण, करतंय कोण? मग प्रभू रामचंद्राने दोन्ही हात छातीवर ठेवले. बाईनं सांगितलं देवा ही म्हातारपणची काठी रे माझी, माझं उलट केलं रे देवा. याच्या हातानं माझं सगळं व्हायला पाहिजे तर माझ्या हातानं लेकराचं व्हावा. ही उलटी गंगा वाहते रे देवा, याच्यावर काही करता येईल का तुला? जगाच्या मालकानं सांगितलं माय एकांतात तुला माफी मागतो पण मला याला जिवंत करता येत नाही. वाल्मिकांनी तसं लिहिलं नव्हतं ना. वाल्मिकांनी लिहिलं नव्हतं. ऐका नवल, जावायला सुद्धा जिवंत करता आलं नाही. वाल्मिकानं लिहिलं नाही. स्वतः एक गरीबाचं पोरग मारलं, देवानं मारलं. याच्या पापामुळं, या पापामुळं 11 वर्ष 53 दिवस त्याला मायबाप सोडून राहावं लागलं. वैकुंठीचा हरी आणि तान्हा यशोदेच्या घरी. देवकी सारखी माता आणि वसुदेवासारखा ज्ञानी पिता सोडून यशोदा काही वाईट होती असं म्हणायचं नाही, पण मायबाप सोडून तिथं राहावं लागलं. हे किराताचं गरीबाचं पोरग मारल्याचं पाप देवाच्या डोक्यावर होतं. देवानं सांगितलं ते पाप फेडायला तयार आहे पण पोरग उठीता येत नाही, कारण लिहिलंच नव्हतं वाल्मिकानं तसं. मग एका असे कितीतरी पुरावे आहेत, फक्त 2च सांगतो तुम्हाला. त्या किराताचं पोरग उठिलं नाही, स्वतःचा जावाई उठिला नाही. आणि ऐका आता नवल, शिक्षण महर्षाचं पोरग, शिक्षण महर्षी नुसत्या भारताचा नाही बाबाजी, पृथ्वीवर जितके देश आहेत का या सर्व देशात एक शिक्षण महर्षी होऊन गेला. त्या शिक्षण महर्षीचं नाव आहे महर्षी सांदीपनी. पंढरपुरातला मालक त्यांच्याकडे शिकायला होता आणि पंढरपुरातला मालक त्यांच्या घरी शाळेत शिकायला होता. आणि या शिक्षण महर्षाचं पोरग समुद्रावर आंघोळ करायला गेलं आणि आंघोळ करता करता बुडीलं. मेलं ते मेलं. विद्या संपली आणि निघता निघता त्याच्या आईचं दर्शन घेतलं, गुरुमातेचं, सांदीपनींची पत्नी कृपीचं दर्शन घेतलं आणि येऊ का म्हणले. अरे तू इथं होतास तोपर्यंत काय वाटत नव्हतं रे, पण तू गेला की माझा मुलगा कोणात पाहू. देवाच्या लक्षात आलं हिला पोरग द्यावं लागते. मृतपुत्र जीवविला भगवान बुवा. आणि ते पोरग वापस आणून दिलं, भगवान घरी गेले. दृष्टांत संपला. स्वतः मारलेलं जिवंत केलं नाही किराताचं पोरग. स्वतःच्या सख्या भावानं जावाई मारला, जिवंत केला नाही. आणि समुद्रात मेलेलं जिवंत करून दिलं. यालाच नवल म्हणतात. नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, तुमचा काय मोठा वाडा पोकळवासा वारा जाई बसा बसा. आमच्याकडे लावऱ्या बसलेत त्याच्या पोटाला खडे टोच देत. काय आता असं या येड्याला गेलं ना, आता दिवाळी झाली की सारी पुसळं अंगाला चितकते. आमचं काय पिकल बळडी तर कडी घोडी नाही तर उदो आंबाबाईची पळडी. त्याच्यामुळे आमची भाषा जर शिकडे कधी काय त्याला लय एखाद्याला राग आला तर कीर्तन घेणार नाही. नको घेऊ तुला 30 गाव पाठ्याल 36 गाव.
पैशासाठीच करायचे असतील तर असा पाईप आहे मला पैशाचा, त्याच्यामुळे नाही कोणाला सांभाळायचं. विठाला विठाला विठाला. चांगलं सांगितल्यावर जरी एखाद्याला राग येत असेल तर मालकाचा पुरावा आहे. कमाने सत्य सांगो तुका म्हणे सत्य सांगो योत रागे येतील ते. एखाद्याला राग आला तर काय हरकत आहे, पण खरं बोलत जा. कीर्तनकार जर पुढच्याला चोंबाळून बोलत असेल आणि खरं बोलत नसेल, पुढच्याला आनंद व्हा याच्यासाठी जर बोलत असेल तर भगवंताला याच्यासाठी स्वतंत्र नरकाची व्यवस्था करावी लागेल. काय गरज आपल्याला त्याच्याशी? उपदेशावर आरूढ असलं पाहिजे कीर्तन. एखाद्याला थोडस काही राग आला असेल येऊ देवा, पण 10 लोकांना तर बरं वाटेल त्याच्यासाठी. नालायक व्यक्ती होता एक, नालायक, इतका नालायक इतका नालायक, त्याला सांगणाराही नालायकच होता. त्याचं नाव लंकेचा राजा रावण. त्रास दिला ऋषीमुनींना. त्रास दिल्याच्या नंतर ऋषीमुनींनी आपली वेदना जगदानंद कंद जगतपती प्रभू रामचंद्राकडे मांडली आणि प्रभू रामचंद्राने त्याला सळो की पळो करून सोडलं. पण ते बेटं इतकं नालायक होतं, इतकं शातूर होतं, ते समुद्रात जाऊन लपलं. त्याला कोणीच लपू देत नव्हतं, पण समुद्रात लपलं. आता समुद्रानं का लपू दिलं? कारण समुद्राची मुलगी ही प्रभू रामचंद्राची पत्नी. लक्ष्मी कोणाची कन्या आहे? सागराची. सीता कोण आहे? लक्ष्मी. प्रभू रामचंद्र कोण आहेत? विष्णू. लक्ष्मीचे कोण आहेत? पती. समुद्राचे कोण आहेत? जावाई. मग आपल्या मुलीचं हरण का होऊ दिलं? याच्याकरता समुद्र फुगलं, याच्याकरता समुद्र फुगला. पण त्याच्या लक्षात यावा की या सगळ्या गोष्टी कर्मानं होत असतात. कर्मे रावण क्षय पावला. माग पुढे सांगतोय कर्मे दशरथ योगे मेला. माग पुढा कर्मे श्रीराम वनवासा गेला. योग घडला सीता देवी. 6 महिने 26 दिवस सीतेला मालकाच्या व्यतिरिक्त राहावं लागलंय. हे राम का कधीचं पाप होतं? हे सीतेचं चुकलेलं कर्म आहे. जगाच्या मालकाला 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचं फिरावं लागलं. हे त्याचं कर्म आहे, त्याचं कर्म आहे. 4 पोरं असताना राजा दशरथाच्या जवळ एकही, चौघे पुत्र राया दशरथा, 4 पुत्र, पण एकही अंतकाळाच्या वेळेला जवळ नव्हता. त्याचं कर्म होतं. रावणासारखा श्रीमंत भरत जर सोडून द्याला तर रावणासारखा श्रीमंत जगात कोणी नव्हता. भरत हा तुमच्या ऐकण्यात नसेल. तुम्हाला फार काय झालं तर जड भरत माहित असेल, फार काय झालं तर भरतुरी हरी माहित असेल. पण भरत हा नावाचा राजा इतका मोठा राजा झाला, इतका मोठा, त्याच्यामुळे या भारत देशाला भारत देश नाव पडले. कधी कधी हे भिताडासारखे मोबाईल असतील तुमचे, चांगलं पाहायला इचकी जण असायचे. रिकाम्या टायमात असं इचकी जण भिताडासारखे येतं. पाऊस आला तर डोक्यावर घेता येते, थंडी आली तर असा फोल्डिंगचा तर अंगाला लावता येतोय. असा कंच्या किती नाना प्रकारचे मोबाईल आहेत. नाही काय आता म्हातार वय असेल तुमच्यासारखं नातवाला सांगायचं इतकं बाबा काढ बरं आमकं पुराण, काढ 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 आमकं पुराण, आहे का नाही? असं किती किती चांगलं होईल. तुम्हाला काय ग्रंथ विकत घ्यायची नाही, पोत्या विकत घ्यायची गरज नाही, ते गबाळ वजन सांभाळायची गरज नाही ना. आयतं भेटतं ना तुम्हाला, आयतं. बघा ना, बघा ना त्याच्यावर बघा. एकाही कीर्तनकाराने अभंग घेतल्या भजनेला अभंग विचारायची गरज नाही. हे लगेच पाहते तुको भरायचं आहे का नामदेव राहायचं आहे का चोखो भरायचं आहे, लगेच पाहते, लगेच पाहते. नाही तर पहिले हो काय काय तमोक खाणारी भजने अभंग विचारू महाराजाच्या कानात थुकत होते. पुन्हा त्याच्या तोंडात तंबाखू वाचल्या मग ते जातात ना थेंब कानात. आता नाईलाज असतो त्यानं भरी नका कान, पण आता त्याला गावानं बलिलेलं असते ना. आपलं काय चलत आहे, आपण नंतर धुवून का कान घे ना त्यात पाकिटात. यजमान म्हणायचं 4-2 रुपये आगाव टाकू, कान धुवून काढायचा, हे लय तुकलंय कानामध्ये. आता ते पण विचारायची गरज नाही. हा, ते विचारायची गरज नाही. आता डायरेक्ट ते काय ॲप काय म्हणते ते असं डाउनलोड केलं,
आता आपलं नशीब होते, आपल्याला ते भेटत नाही, जाऊ दे काय करायचं आपल्याला. पण आपल्याला काय लोकांचं देख होत नाही असा काही विषय नाही बरं. हा, ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला अतृप्त आत्मा म्हणायचे. ज्याला दुसऱ्याचं खपत नाही का तो जिवंत असून अतृप्त आत्मा म्हणायचे. तुका म्हणे सुख परावी या सुखे आणि अमृत हे मुखे सर्वत. अहो दुसऱ्याची बिल्डिंग बांधल्या माणसाला आनंद वाटावा. लोक म्हणते नाही नाही त्याला गवसलं, तो काऊन नाही उकरलं. होय का, त्याला गवसल्यावर बिल्डिंग. आता आपण यायची तर बसलो, याचं घर पाहिलं बाबाजीचं, ते रावणाला ओव्हरटेक केलं यायनं, आनंद वाटा आपल्याला. घरात बसलं मोठे पण समजावं का नाही, कसत बांधला असं, मिस्त्रीचे पैसे दिलेच असते का, तू काऊन उतू आला, तुला त्याच्याहून काय गरज आहे, काही गरज आहे का, काही काय आगावपणाचे नाही का नाही. तुम्हाला एक सांगू का, जी माणसं दुसऱ्याचं इचकीत आहेत का, दुसरं वाक्य सांगतो, जी माणसं दुसऱ्याची धुनीत होतेत का, कालांतराने त्याला बायकोच्या साड्या धुवायची वेळ येत असते. म्हणून माणसाने हे आगावपणा नाही केला पाहिजे. काय करत नाही, काय करत नाही. काही काही माणसाचा इतका स्वभाव असतो, पुढे आल्या वा 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 काय महाराज काय पुराण सांगता, वा 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 महाराज लय बरं वाटतं, हो लय बरं वाटतं. हे सटाक्या सांगते. जेने मुखे स्थावी त्याची निंद पाठी लावी, त्याची निंद पाठी लावी, त्याची निंद पाठी लावी. जेने मुखे स्थावी त्याची निंद पाठी लावी, त्याची निंद पाठी लावी, त्याची निंद पाठी लावी. जेने मुखे स्तवी, वाक्य नीट ऐका, जेने मुखे स्तवी त्याची निंदे पाठी लावी, ऐशी आधमाची जाती आणि त्याच्या थुथरात पडो माती, त्याच्या तोंडी पडो माती. माझं वाक्य नाही का, काय मालकांचं वाक्य. जेने मुखी स्तवी, ज्या मुखानं वर्णन केलंस ना त्या मुखानं निंदा करू नकोस रे. ऐशी आधमाची जाती, जा त्याची तोंडी पडो माती, त्याच्या तोंडात माती पडत असते. काय गरज असते. जो तो ज्याच्या त्याच्या प्रारब्धान, अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. रोज आपण म्हणतो की नाही सगळं प्रारब्ध. तुम्हाला एक माहिती आहे, आमच्या मित्रानं 1.5 लाखाचा जोड आणला, रामकाका बैलाचा जोड आणला 1.5 लाखाचा. बरेच जण बघायला गेले. त्याच्या बाजूला एक बैल होता, त्याला दोरी नव्हती काय नव्हती, बैल होता बैल, आणि हा जोड होता, हळीचा जोड होता 1.5 लाखाचा. तर सगळे म्हणले काय बैल आहेत काय बैल आहेत. म्हणलं बैल असू दे पण मजा त्याची, त्या बाजूच्याची मजा आहे. काय बोलता महाराज तुम्ही, याला घाट्या घुंगर आहे, व्यसन आहे, मोरकी आहे, गोंडे आहेत, झुल टाकली, शिंगाला शेम्या लावल्यात चांदीच्या, आणि त्या शेमीला पुन्हा वरी घुंगर, आणि घुंगराच्या वरी पुन्हा बारका फिरता गोंडा. 1.5 लाखाच्या जोडाला. मी म्हणले काहीच सांगू नको वेळे, पण त्याचीच मजा आहे. कसं काय मजा आहे म्हणलं, ते देवाला सोडायला. याला चांदीचे जरी शिंगाच्या शेम्या असत्या तरी याला टाकल्यावर वैर, आणि ते कोणाच्या आंब्याची कन्स. तुमच्या पुढं जेवारी येईन, तुमच्या बंगल्याच्या पुढं बाबाजी देवाला सोडायला कठाळे भेटू कधी जेवारी खाला. हा, आणि पाळल्याला बैल आल्यावर तुम्ही सोडता त्याला. ती कोणाची असेल जेवारी मला काय माहित नाही, पण मी पाहिली. हा, तुमचा पाळल्याला बैल त्या जेवारीत गेल्या तो ऐकतो का माणूस. आणि ते म्हणून चाराट नसले तर मी देतो तुला, पण भांडणं बैल. मग मला सांगा 1.5 लाखाचे बैल नशिबवान का देवाला सोडायला कटाळे नशिबवान. नशीब घेऊन आलं ना कुठलं काकड्याचं कंच आणतं ते. मग जनावरात सुद्धा. मी एक जणाकडे गेलो रामकाका, त्याच्या कुत्र्याला खाला 1400 रुपयाचा बिस्किटचा. मी म्हणलं बाळ्या मेला रे महाराष्ट्र फिरू फिरू तू, बिस्किट खाल्ली असतील, हेच खाल्ली 5-5, 7-7 रुपयाची. नाही टायमाला भेटलं 1400 रुपयाचा बिस्किटचा पुडा कुत्र्याला. कुत्र्याला कुत्र्याला किती नशिबवान कुत्रा असेल ते कल्पना करा. 55 लाखाची गाडी घेतली एक जणांनी, मला पूजेला बैल करीत होतो तेव्हा पूजा, आता नाही करीत जास्त. आता नाही काय जास्त नाही काहीच नाही. ते 27 वर्षापूर्वी कर्मकांड करीत होतो, पूजा गिजा केली. ते म्हणलो एक जण मधात बसा, रिकाम्या गाडीची पूजा करणं म्हणजे थडग्याची करणं. मग ते मालक त्यानं 55 लाख दिले का काका, ते स्टिअरिंगवर बसले, त्याच्या सीटवर कुत्रं बसले. आता मला गाडीला हातून स्वस्तिक काढायचं होतं, कुत्रं माझी गाल चाटीन म्हणून मला हातच गाडी. ते म्हणलं महाराज काढा स्वस्तिक. म्हणलं हो काढा बाबे भाई. अरे हे मग गाल चाटीन नाही नाही म्हणले, ते मग आमच्या लय आवडीच आहेत. म्हणलं मग तू या मांडीव घे. हो तू या मांडीव घे ना, मला काय कुचक्या 2-3 सुपाऱ्या
आणि पाखरं हाणायच्या का मी खारका त्या पूजेतल्या खारका कोणत्या काय तुम्ही खाता तशा असतात का काय एका पोराला दिलं मी ते 8 दिवस चोखीत होतं तरी आठवडी लागलीच नाही खारी आणि ती आम्हाला पूजेला खारकन याच्या बदल्यात तू ह्या कुत्र्यानं गालं चाटून घेऊ म्हणलं हे कोणी शिकिलं आगावपणा म्हणजे बघा 55 लाख रुपये यानं मोजले मालकाच्या शीटवर कुत्रं बसलं नशिबान मालक का कुत्र आहे का नाही बऱ्याच कुत्र्याला आखली नाहीत कुत्रे कुठं बसवा कुत्र्याला म्हणायला लागलो आहे का नाही काही काही नियम सांगितला का नाही नियम सांगितला असो चला नशीब असतं प्रारब्ध असतं काय सांगत होतो समुद्रात लपलं ते इथपर्यंत आलं जागेवान जमाला अण्णा जवळ येत ना तुम्ही समुद्रात लपलं ते आता समुद्र अहंकारानं फुगलेला होता त्याला थोडासा एक गर्व झालता मी आपामपती आप या शब्दाचा अर्थ पाणी पती या शब्दाचा अर्थ मालक सगळ्या पाण्याचा मालक पण ते काय ऐकत नाही माझी विटीवरचे मालक एका महाराजाला आणि त्या महाराजाला सांगितलं ऋषी मुनी साधू मुनींना धर्माला बाबतीत त्रास देणारा नालायक समुद्राच्या तळाला बसलाय आणि त्याला मारायचं मला तो दिसत नाही साधू म्हणले काहीच हरकत नाही काय ताण घेऊ नका आचमन माहिती ना आचमन असं माहित जरी नसेल तर पूजाला बसल्याच्या नंतर आमचे लोक सांगत असतील हातावर पाणी घ्या लगेच आचमन करा पण ते पाणी किती घ्यावं लागतं माहिती का माश कर्मे आचमन करावे कर्मे आचमन करावे माश मात्र जळ घ्यावे हे जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला काही दिवसाला मला चाली म्हणावं लागते ना यायला कीर्तन करावं लागतं विठाला विठाला चलत असतं काय हरकत आहे त्याला संकेतापर्यंत बर संगतीनं सगळं बात विठाला विठाला हे पट्टे म्हणतील आमची काऊन काशी केली आणि माईक बंद करून चांगली पोर आहेत असं काय असलं की कटकरी जरे फुरसन कशाला ठेवता त्याच्यात हो ना घरी येऊस तर केळीचे सालटे आणले पाहिजे घरी आल्यावर सालटे मग फेकून दिले पाहिजे इडीत का फिडीत म्हणतात ना असं काय काय करता काढून टाकला पाहिजे काय लोक तुम्हाला तरी त्याच्यात काय आनंद आहे आमचं हीच केल्या विठाला माश मात्र पाणी सरपंच ते पाणी असते उडदाची डाळिंबी भिजाई बाबाजी उडदाची डाळी भिजाई पुरतं पाणी असते राम काका कमी जास्त झालं तर दारू पेलं इतकं पाप जास्त अधिक कमी अधिक झालं तर गाईचं मांस खाल्लं इतकं पाप कर्म इतकं विचित्र आहे मग असं आचमना इतकंच पाणी घेतलं अण्णा आचमना इतकंच आणि ते पिऊन टाकल्याच्या नंतर बाळूचाच आवाज दिसायला ते विठाला 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 अख्खा समुद्र कोरडा अख्खा समुद्र कोरडा 4-2 पुस्तकं शिकलेलं म्हणलं हे गिरगावकरच्या गोळ्या संपल्या काय एका आचमनात कसा समुद्र कोरडा होईल मी काय तिथं काय मी थोडा स्वतः लक्ष्मी सरस्वतीला म्हणते एकाच मने माझा पिता जयाने प्रासिला म्हणून मी बहुभीते गया साधू कुळाला म्हणून मी बहुभीते गया महाराज कुळाला लक्ष्मी सरस्वतीला म्हणला बाई एका घोटात माझा बाप पिऊन टाकलाय समुद्र किती आहेत फक्त 7 समुद्र कोरडा केला आणि मग पान मारला आणि ते नालायक मारलं त्याला शिकविणाऱ्याला योड पडतं इतकं गर्विष्ठ होतं इतकं फुगीर होतं इतकं अहंकारी होतं रावण फक्त अहंकारानंच नेला मी नेहमी सांगत असतो रावणाची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येत
एक चौकट, एका घराची एक चौकट इकल्यावर सरपंच 35 बारे आमदार होता येत होतं. अशा 7 कोटी चौकटी होत्या. कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. पण फुगीरलय असल्यामुळं दुपारी 2:18 पंढरपुरातल्या मालकानं आपटूच आणलं. येडपट होतं ना, ऐकत नव्हतं ना, ऐकत नव्हतं. न ऐकणाऱ्या माणसासाठी मालकाने एक पुरावा दिलाय. कुत्र्याला सोन्याच्या पालखीत बसिलं तरी ते भुकणं सोडितच नाही. स्वानसिबिके बैसाविले त्याचे भुंकने नराळे, त्याचे भुंकने नराळे. त्याचे भुंकने आज नानाही आले असते पण अधिवेशन चालू आले असते. स्वान शिबिके बैसविले तरी त्याचे भुंकने न राहे उगले. शिबिका म्हणजे पालखी. मामा सोन्याच्या पालखीत पुत्र बसले तरी बाहेर पुत्र काढून स्वभाव जात नाही. रावण तसा आडमुठ गर्विष्ठ त्याला मारलं. त्याला मारल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राने विचार केला महाराजाला काय द्यावं. ते काय पाकिट घेणार महाराज नव्हते. ज्यानं समुद्र कोरडा केला पाकिट घेतलं. नारळ नाही, पाकिट नाही, हार नाही, बुक्का नाही, अष्टगन नाही, काहीच नाही. इतकाले हार ते महाराज बिलकुल नाही. मग काय करावं. उपकार तर फेडायचा आहे. जेवायला बोलिलं. नवल सांगतोय उदाहरण क्रमांक 2. जेवायला बोलिलं. जेवायला मी बोट केल्याप्रमाणे म्हणा जेवायला बोलिलं. जेवायला बोलल्याच्या नंतर आता जेवायला काय केलं असं विचार करा. देवाच्या घरची पद्धती दिल्यावर इल्या एकची पकवान. काय थाट होता जेवायचा. भेंडराच्या सोल्याची आमटी नव्हती. तुरीच्या शेंगाचं खळबट नव्हतं. असं काही नव्हतं. काय पदार्थ होता. आमच्या घरी एके दिवशी मी असंच कीर्तनावून गेलो. गडबड दिसली तिथं श्राद्धाचं कीर्तन. ते म्हणजे चला आता जरा चला. मला काय तसं काय असे नियम गिम आगाव काय नियम नाही करीत मी. सात्विक नियम माळकरी असेल काय असेल तर त्याच्या घरचं खायला आपल्याला काय करेल. तेव जरी माळकरी नसेल तर बायका महाराष्ट्रातल्या माळकरी आहेत ना आपल्या. सात्विक बायका आहेत आपल्या. घरी गेलो तर पोरायच्या माईला म्हणलं लवकर जेवायला कर बरं. ती म्हणली पोळ्या सकाळच्याच आहेत. म्हणलं कालच्या वाट असते चलत राहते. फुरसनाच्या नाही नादी लागायचं. तुम्हाला सांगू का फुरसनाच्या जर नाही नादी लागलं ना तर दांड फुटत असतो. आणि दांड फुटल्या ऊस कोरडा एरंडच ओले. 5ची मोटर चालू आणि दांडात फुरसन अडकलं. दुसरी कुणच दांड फुटला ना. पाणी वड्यात गेलं ना. एरंड भिजले. ऊस कोरडा फट. हो लय नादी नाही लागत. मी म्हणलं कालच्या का वाढलीच नाही बाई. पहाटेच्या आहेत सकाळच्या आहेत. डब्यात ठेवलेल्या आहेत. म्हणजे चांगली भाजी काय करते 2च मिनिटात भाजी. बाप तुला काय सिद्धी प्राप्त आहे का 2 मिनिटात भाजी. मी इतकी कीर्तन करायला होतं अजून मला काय मिळ लागन. तुला कसं काय इतकी सिद्धी प्राप्त. भाऊ मी 2 मिनिटात भाजी करते. 2 मिनिटात भाजी केली. हरभऱ्याची वाळलेली भाजी अशी चुरगाळी वाळलेली आणि त्याच्यात त्याच्यावर तेलाचा चमचा टाकला आणि जरशी बुरकी टाकली ती हाली देऊन खा. मी संक्रित गाय करे. हा एवढं मोठं नारळ मी आणून टाकलं इथं. काय मग अंगाला बांधायचे करी नारळ. हा संक्रित गाईला माणसं मका टाकायला तर तुम्हाला काय पाला टाकायलीच रे येडेवानी काय. नाही आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकली. तुम्हाला लय तुकाराम महाराजाच्या कुळातल्या बायका भेटल्या का. तुमचे तर चेहरे पाहिल्यावर कळते तुम्हाला किती वर खुंडे आणलेत. तर हे तुम्हाला रागीन येऊनी म्हणून मी पोरायच्या माईवर घेतले. पण इमानदारीनं तुमचं सांगायला लागलो. इतकं ध्यानात ठेवा. विठाला इतकी येडी असल्यावर तर मी कालच्या कुंभमेळ्यातच अंगाला काव लावून गेलो असतो. जय बम बम बोले. त्याच्याला ताण घ्यायचा आपला स्वतःचा आपला.
काय स्वयंपाक असेल? अहो, ती घोळाण्याची भाजी आपण नशिबवान आहेत मराठवाड्यातली म्हणूनच आपल्याला भेटते. मुंबईवाल्याला भेटते का ती भाजी? हा? त्या भाजीत काय सत्व आहे ते चांगल्या डॉक्टरला सांगता येईल. आपण नशिबवान आहे, जुनं खाचं शिका.